श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज आपण आपल्या घरातील भिंतीवरील घड्याळ कोणत्या दिशेला असावे याबद्दल जाणून घेणार आहोत. तर घड्याळ म्हणजे केवळ वेळ दाखवणारी एक वस्तू नाही, ती आपल्या आयुष्याचा, आपल्या घरातील शिस्तीचा आणि आपल्या भवितव्याच्या दिशेचा एक आरसा आहे. प्रत्येक घरामध्ये एक घड्याळ असतेच, पण ते कुठे आणि कोणत्या दिशेला लावले आहे याला देखील एक महत्त्व असते. आणि हे केवळ वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून नाही, तर भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपल्याला पुढील माहिती आवडल्यास आपल्या देवभक्ती चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. भिंतीवरील घड्याळ कोणत्या दिशेला हवे आणि त्यामागची कारणे आपण बघूयात. मित्रांनो, आपण घर सजवताना अनेक गोष्टींचा विचार करतो. रंगसंगती, सजावट, फर्निचर याचा ताळमेळ करून आपण आपले घर सजवतो. पण एक लहानशी वस्तू अशी आहे जी घरातील प्रत्येक व्यक्तीला दररोज अनेक वेळा दिसते, आणि ती म्हणजे भिंतीवरील घड्याळ. हे केवळ वेळ दाखवणारे उपकरण नाही, तर ते आपल्या जीवनशैलीचे, शिस्तीचे आणि मानसिकतेचे प्रतीक आहे. कोणत्या दिशेला घड्याळ लावावे हे ठरवताना त्यामागील वास्तुशास्त्र, मानसिक परिणाम आणि भावनिक महत्त्व याचाही विचार करणे फार महत्त्वाचे आहे. आता वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती? वास्तुशास्त्र हे फक्त धार्मिक किंवा परंपरागत शास्त्र नाही, तर ते ऊर्जेच्या संतुलनावर आधारित आहे. प्रत्येक दिशेचा एक विशिष्ट अर्थ आणि ऊर्जा असते. पूर्व दिशा, या दिशेला आपण सूर्योदयाची दिशा म्हणतो. ही दिशा नवीन सुरुवात करण्याची, सकारात्मकतेची आणि आत्मिक ऊर्जेची दिशा मानली जाते. आता घरात पूर्वेकडे लावलेले घड्याळ सतत सकारात्मक ऊर्जा देत असते आणि आयुष्याकडे नव्याने पाहण्याची दृष्टी देते. सकाळी सकाळी उठलं घड्याळाकडे पाहिल्याने मनाला एक आशावादी सुरुवात मिळते. उत्तर दिशा, या दिशेला समृद्धी आणि स्थैर्य मिळते. या दिशेला कुबेराची दिशा म्हणूनही ओळखली जाते, म्हणजेच संपत्ती आणि प्रगतीची दिशा. उत्तर दिशेला घड्याळ लावल्यास जीवनात आर्थिक स्थैर्य, वेळेचे व्यवस्थापन आणि मनशांती मिळते. या दिशेने ऊर्जेचा प्रवाह स्थिर असतो, यामुळे मनाला शिस्त आणि एकाग्रता मिळते. वास्तुशास्त्रानुसार भिंतीवरील घड्याळ हे आयताकृती नसून गोलाकार असावे. आता आपण अयोग्य दिशा बघूयात. अयोग्य दिशा कोणत्या आणि त्या टाळाव्यात? दक्षिण दिशा, ही दिशा यमाची दिशा मानली जाते, म्हणजेच मृत्यूची दिशाही मानली जाते. दक्षिणेला लावलेले घड्याळ मानसिक तणाव, अडथळे आणि आर्थिक नुकसान निर्माण करू शकते, असे वास्तुशास्त्र सांगते. त्यामुळे या दिशेला घड्याळ लावणे टाळावे. पश्चिम दिशा, काही वेळेला पश्चिम दिशेलाही घड्याळ लावले तरी चालते असे म्हणतात, पण ही दिशा गतकाळाचे प्रतीक मानले जाते. इथे घड्याळ लावल्यास व्यक्तीला भविष्यात लक्ष देण्याऐवजी भूतकाळात गुंतून पडण्याची शक्यता अधिक जास्त असते. मित्रांनो, आपण याचा भावनिक दृष्टिकोनातून विचार केला तर घड्याळ म्हणजे वेळेची आठवण असते. जेव्हा आपण दरवेळी घड्याळाकडे पाहतो तेव्हा आपण आपसुकच विचार करतो की या वेळेला आपल्याला काय करायचं आहे. घड्याळामुळे आपल्या घरात शिस्त आणि नियमितता येते, हे मात्र नक्कीच खरं आहे. योग्य ठिकाणी लावलेले घड्याळ सर्व घरात एक प्रकारचा शिस्तबद्धपणा निर्माण करते. शाळेला जाणारी मुलं, ऑफिसला जाणारे पालक, वेळेवर जेवण किंवा विश्रांती केव्हा घ्यायची हे भानसुद्धा आपल्याला घड्याळीमुळेच येतं. भिंतीवरील घड्याळ हे आपल्याला वेळेची किंमत शिकवत असते. वेळ निघून जात आहे, जागे व्हा. आयुष्यात वेळेवर निर्णय घेतले नाहीत तर संधी निसटून जाते. म्हणूनच योग्य दिशेला लावलेलं घड्याळ आपल्याला योग्य वेळी योग्य पाऊल टाकायला शिकवते. मानसिक आरोग्य आणि दिशा, शास्त्र सांगतं की आपल्या मनस्थितीवर दिशांचा खोल प्रभाव असतो. जर आपण सकाळी उठून चेहरा पूर्वेकडे करून घड्याळाकडे पाहतो तर आपले मन अधिक सकारात्मक आणि स्फूर्तिदायी राहते. उत्तरेकडून येणारी थंड ऊर्जा आपल्याला शांत, स्थिर आणि एकाग्र ठेवते. घड्याळ लावताना काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. घड्याळ साफसुथरं आणि चालू असावं. बंद घड्याळ घरातील ऊर्जेला थांबवते. ते डोळ्याच्या समोर असावं, म्हणजे सहज लक्ष जाईल. जास्त उंचीवर किंवा खाली असू नये. खूप आवाज करणाऱ्या घड्याळांचा वापर टाळावा, शक्यतो झोपण्याच्या खोलीत. फुटलेल्या काचेचे घड्याळ भिंतीवर लावू नये. मित्रांनो, घड्याळ हे फक्त आपल्याला वेळ दाखवत नाही, तर त्याचं नातं आपल्या घरातील ऊर्जा, आपलं जीवनशास्त्र आणि आपल्या भावनांशी खोलवर जोडलेलं असतं.
पूर्व किंवा उत्तर दिशा ही घड्याळासाठी योग्य दिशा आहे. जिथून नवीन सुरुवात होते, स्थैर्य मिळते. घड्याळ आपल्याला वेळेचा आधार करायला शिकवते. हीच घड्याळ आपल्याला आयुष्याचा एक प्रभावशाली भाग बनते. मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या देवभक्ती चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा. म्हणजे आमचे येणारे नवीन व्हिडिओ सर्वात पहिले आपल्याला मिळतील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.